मार्गशीर्ष गुरुवार स्पेशल गाजर हलवा, मिल्कमेड, मावा कोणतीही हेवी गोड न वापरता सिंपल घरगुती पद्धतीने कमी गोड आणि भरपूर असा आनंदाने आवडीने खाता यावा असा आज आपण बनवणार आहोत. ड्रायफ्रूट मात्र जास्त वापरेल, ते पण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चव मात्र अप्रतिम लागते. 1.5 किलो गाजर किसून घेतलेत आणि 1/4 कप तुपामध्ये छान ती परतून घ्यायची आहेत. मी पॅनमध्ये घेतली होती, पण पॅन एकदम छोटा पडला म्हणून मी आता मोठ्या बाउलमध्ये घेतलेत स्टीलच्या. आणि त्याला छान गाजर हलवा गोड पदार्थ कधी जर्मनच्या भांड्यात वगैरे बनवू नका. कलई लावलेलं पितळेचं भांडं चालेल किंवा स्टीलच्या भांड्यातच बनवा. आता त्याच्यामध्ये छान मी परतून घेतलं किंवा नॉनस्टिक भांडं पण चालेल. आणि अर्धा लिटर दूध, 1.5 किलोला अर्धा लिटर दूध, फुल फॅट क्रीमवालं म्हणजे घट्टवालं दूध, आणि त्यात ते अर्धा लिटर दूध थोडं थोडं घालून गाजर हलवा वर खाली परतून घ्या. आणि त्या दुधामध्येच त्याला चांगला बारीक मीडियम टू हाय गॅसवरती 20 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही कुकरलाही शिट्ट्या मारू शकता, पण तुपात परतल्यानंतर त्याची चव चांगली वाढते. आणि 20 मिनटं आता त्याला झाकण लावून आपण मीडियम टू हाय गॅसवरती शिजवून घेणार आहोत. 20 मिनटानंतर बघा आपला परफेक्ट गाजर शिजलेला आहे. आणि त्याला चांगलं परत एकजीव करूया. आणि पाणीसुद्धा दूधसुद्धा पूर्ण आटलेलं आहे. साखर घातल्यावर थोडं पाणी सुटेल, पण ते सुद्धा छान शिजवल्यावर त्याच्यामध्ये मिसळून जाईल. आता त्याच्यात सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आपण काय घालतो आहे माव्याच्या ऐवजी, तर दही घालतो आहे. घट्टवालं क्रीमवालं जे टीनमध्ये बाहेर मिळतं तेच दही. साधारण 1/2 किलो दही मी वापरलं आहे. तर दही छान मिक्स करून घेतल्यानंतर 1/4 कप मिल्क पावडर वापरली आहे. त्याने थोडासा थिकनेस येतो, माव्यासारखा टेक्स्चर येतो. तर 1.5 किलो गाजरला मी 1/4 कप साखर वापरली आहे. मी थोडी कमी साखर वापरली आहे. गोड कमी हवं आहे. खाता भरपूर येतो गोड कमी असेल तर. गोड जास्त आणि हेवी असेल ना तर तो थोडासा 2 चमचे खाल्ल्यानंतर कंटाळा येतो खायला. ज्यांना गोड आवडतं त्यांनी मिल्कमेड, मावा वगैरे हे वापरून खाऊ शकता, म्हणजे वापरू शकता तुम्ही. त्याने तो गोड खूपच प्रमाणात होतो. त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स वापरले आहेत मी सगळे थोड्या थोड्या प्रमाणात. ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त किती. बदाम क्रश करून घेतलेत, काजू घेतलेत क्रश करून, थोडेसे पिस्ते घेतलेत, मनुके घेतलेत आणि चारोळी थोडीशी घेतली आहे. आणि ते छान, त्याने ती चव खरं थिकनेस पण येतो गाजर हलव्याला आणि चव पण चांगली येते. साखर घातल्यावर थोडं त्याला पाणी सुटतं, पण काही नाही, थोडं हलवलं आणि परत 10 मिनटं वाफ दिली की तो बरोबर परफेक्ट प्रमाणात तो कोरडा असा, म्हणजे सुका असा पण नाही, छान असा तो मॉइस्ट असा सॉफ्ट तयार होतो, जो खायला मजा येते. आणि असं पद्धतीने करून बघा, छान. आणि हा असं किती पण खाल्ला तरी कंटाळा येत नाही. आणि आपला गाजर हलवा मार्गशीर्ष गुरुवार स्पेशल तयार आहे. हा हलवा उपवासाला पण चालतो.